नमस्कार मित्रांनो, आजादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याची 75वी या शृंखलेमध्ये आपण आज चर्चा करतोय प्रगतीची. दृश्य परिणाम म्हणून अनेक गोष्टीत आपण प्रगती करतोय. महागाई वाढली म्हणून बोंब मारतोय. पूर्वी आमच्या वेळी जरा बरं होतं, स्वस्त होतं असं वृद्ध सांगतात. 47 ते 50 म्हणजे 50चं शतक, यावेळी विचार केला तर दूध कसं लिटर होतं, एक चपलेचा जोड कसा मिळायचा, एक गुंठा जमीन कशी मिळायची, एक तोळा सोनं कसं मिळायचं. आज 70 वर्षानंतर 2020 नंतर काय भाव आहे. म्हणजे महागाई किती पटीत वाढली याचा तर सहज विचार करता येईल. तोळ्याचा भाव आज 50,000च्या घरात गेलाय. तेल 150 रुपयाच्या पुढे गेले. तांदूळ 50 रुपयाच्या पुढे गेले. या सर्वाचा परिणाम जेव्हा आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो, चर्चा करतो, तेव्हा बदललेल्या परिस्थितीत अनेक कारणामुळे होत असतो. पण त्या प्रमाणात उत्पन्नही वाढले. म्हणजे 47 नंतर जो तलाठी काही आणे कमवायचा तो आता काही हजार रुपये कमवतोय. जो तहसीलदार किंवा मामलेदार त्यावेळेला 150 आणि 200 रुपये पगारावर होता, तो आज 1,00,000-1.5 लाखावर गेलाय. 100 पटींनी जर पगार वाढले असतील तर 100 पटींनी महागाई वाढले का याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. जमिनीच्या किमती नक्की 200 पटींनी 500 पटींनी वाढल्या असतील. अन्य काही वस्तूंच्या किमती वाढल्या असतील. परंतु अर्थशास्त्रावर बोलताना भारताची प्रगती धीम्या गतीने का होईना पण एक शाश्वत पद्धतीने होत आहे आणि होत राहणार आहे. आपण खूप मोठी गरुड बराडी बांधणार आहोत नाही सांगता येत. आपण चीनशी टक्कर देणार आहोत तसंही सांगता येणार नाही. कारण त्यांची राष्ट्रभावना वेगळी आहे, त्यांची बलस्थानं वेगळी आहेत, त्यांची राज्यपद्धती, विचारसरणी सर्वच वेगळं आहे. तिथे संप, डबल काम करून निषेधाकरता केले जातात. आपल्याकडे टाळेबंदी होते. अनेक गोष्टी. प्रामाणिकपणा अन्य राज्याच्या मनाने, अन्य राष्ट्रांच्या मनाने आपल्याकडे किती आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. मुख्य सरकारी नोकरी ही पैसे कमवण्यासाठीच असते असं काही लोकांचं म्हणणं असतं. किंबहुना त्यासाठीच ते सरकारी नोकरीत येतात. ती शाश्वत नोकरीत असते, पेन्शनची व्यवस्था असते. याबद्दल अनेकांना सरकारी नोकरीचं आकर्षण असतं. मग सरकारी आस्थापना असतील, सार्वजनिक उद्योग असतील, तिकडेच सर्वांची ओढ होत गेली आणि शेतीकडे कारण परत्वे, काल परत्वे दुर्लक्ष होत गेलं. आपली शेती नापीक का होते, त्यामध्ये खारं पाणी का शिरतंय, तिथे वेगवेगळं गवत उगवतंय. आज आपल्याला शेती करणं परवडत नाही. तुम्ही जर गावागावात फिरलात, मग कुठल्याही राज्यात जा, तिथला शेतकरी सुखी नाही. अगदी पंजाबचा शेतकरी सुद्धा जमीन नापीक होते म्हणून रडतोय. काही ठिकाणी पाणी जास्त झाले, काही ठिकाणी खतं जास्त झालीत, काही ठिकाणी सातत्याने 30-30 पिकं घेतल्यामुळे नापीकपणा आलाय. काही ठिकाणी सुपीकपणा आहे, उत्पन्न खूप आहे, उत्पन्न दरही खूप आहे, परंतु पिकाला भाव मिळत नाही. मग हमी भावाची गोष्ट सुरू होते, आंदोलनं सुरू होतात, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. शेतकरी आत्महत्या का करतो, कर्जाखाली का डुबतो, खाजगी सावकारी आपण का फोपवतो, बँकेचे व्याजदर आपण का कमी करू शकत नाही, वीज बिलं का कमी करू शकत नाही, यावर राज्यकर्ते भाष्य करायला तयार होत नाहीत. शासनाची पॉलिसी, शासनाची योजना चुकते की काय अशी केव्हा केव्हा शंका येते. परंतु त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. म्हणून प्रगती नक्की होते,
आपण उद्योगधंद्यात वाढतोय. अनेक उद्योगधंदे परदेशातून आज आपल्याकडे येत आहेत. परदेशी तंत्रज्ञान आपण विकसित करतोय, पण त्याचबरोबर आपलं तंत्रज्ञान परदेशात जातंय. आपला कामगार, आपला सुशिक्षित तरुण परदेशात जातोय. ही देखील अत्यंत काळजीची गोष्ट आहे. परत आपण भारतात आपले विद्यार्थी, आपले तंत्रज्ञ, आपले शास्त्रज्ञ, आपले एक्सपर्ट, अनुभवी लोक परत कसे बोलवणार, त्यांना भारतात नवीन उद्योगधंद्यासाठी चालना कशी देणार, हे सर्व अत्यंत महत्त्वाची आव्हानं नवीन सरकार पुढे आहेत, या सरकार पुढे आहेत. उद्या सरकार बदललं तरी सुद्धा आव्हानं तीच राहणार आहेत. आपण योजना नवीन आणतो, स्टार्टअप, मेक इन इंडिया, सर्व काही चांगलं असतं, उद्देश चांगले असतात, परंतु धारीतले शुक्राचार्य या योजना लुबाडून कशा खातात हे आपण वेळोवेळी पाहतोय. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण फक्त नकारार्थीच बोलायचं याकरता हा व्हिडिओ अजिबात नाही. परंतु नकारार्थी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही. आज आपण अडखळत का होईना इथपर्यंत पोहोचलोय, परंतु इथे पोहोचताना आपण कुठे कुठे ठेचाळलो, कुठे कुठे रक्तबंबाळ झालो, हे सुद्धा विषय चव्हाट्यावर येणं गरजेचं आहे. मग आपली संरक्षण पॉलिसी असेल, आपली उद्योग नीती असेल, आर्थिक नीती असेल, या बाबतीत सर्व गोष्टींवर चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि ही चर्चा शेवटी तुम्ही आम्ही करायची आहे. आपण कोणी अर्थतज्ञ नाही, आपण कोणी मोठे वार्ताहर नाही. आपण कौरवांच्या वेळचे संजय सुद्धा नाहोत. तरी सुद्धा आपल्याला चर्चा करण्याचा हक्क आहे, मतं मांडण्याचा हक्क आहे, सिंहावलोकन करण्याचा हक्क आहे. आणि त्यावेळेला असं लक्षात येईल की आपल्याच माणसांचं चुकतंय, आपल्याच राज्यकर्त्यांचं चुकतंय. आपण ज्यांच्यावर समाजकारणी म्हणून विश्वास ठेवत होतो, राजकारणी म्हणून विश्वास ठेवत होतो, लोकनेते म्हणून विश्वास ठेवत होतो, ज्यांना वेळोवेळी अनेक वेळा निवडून दिलेलं आहे, विधान परिषद दाखवलेली आहे, विधानसभेत अनेक वेळा पोचवलेले आहे, त्यांनी आपले प्रश्न योग्य पद्धतीने मांडले नाहीत. विधानसभेतल्या किंवा लोकसभेतल्या आमदारांनी किंवा खासदारांनी प्रश्नांचा तास फुकट घालवलेला आहे. लोकोपयोगी योजना किंवा जनकल्याणकारी योजना यांचा योग्य पाठपुरावा केलेला नाही. शासनाच्या योजना चांगल्या होत्या, शासनाची नीती चांगली होती, ते शासन कोणाचेही असो, मग ते काँग्रेस प्रणित असो, भाजप प्रणित असो, नाहीतर आणखीन आघाडीचं सरकार असो, प्रत्येकाचा उद्देश चांगला होता, गरिबी हटावही चांगली होती, कुटुंब नियोजनही चांगलं होतं. परंतु प्रत्येक वेळा झाडीतल्या शुक्राचार्यांनी ज्या ज्या योजनांचे पैसे आले ते पैसे त्या योजनांसाठी पुरेसे वापरले गेले नाही आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला, गळती झाली. अन्यथा भारत आज सुजलाम सुफलाम बनायला वेळ लागला नसता, नद्या जोडायला वेळ लागला नसता, कच्छला पाणी पुरवठा सहज शक्य होतं. जिथे अति पर्जन्यवृष्टी होते तिथलं पाणी आपण सखल भागात नेण्याला तयार होतो. योजना खूप होत्या, परंतु त्या फक्त कागदावर राहिल्या. याचा खरंच गांभीर्याने विचार आज आपण केला पाहिजे. आज आपण प्रभात फेऱ्या काढल्या, प्रत्येकाचं ऊर राष्ट्रप्रेमाने भरून आले. प्रत्येकाला हे राष्ट्र जगात अभिमानाने उभं राहावं, जगाच्या स्पर्धेत उभं राहावं असंच वाटतंय. आपली प्रगती व्हावी, आपल्या समाजाची प्रगती व्हावी, आपल्या धर्माची, जातीची प्रगती व्हावी, आपल्या गावाची प्रगती व्हावी, आपल्या तालुक्याची प्रगती व्हावी, विधानसभा मतदारसंघाची प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटतंय आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. परंतु आपण आपल्या राजकारणांवर, आपल्या आमदारांवर, आपल्या खासदारांवर अंकुश ठेवू शकतो का? त्यांना जाब विचारू शकतो का? तेवढी जाग आपल्यात आणि तेवढी धमक आपल्यात आजही आलेली आहे का? याचं सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, महागाई वाढते हे आपण कबूल केलं पाहिजे, परंतु ती का वाढते, साठेबाजी कोण करतंय, व्यापारीकरण कोण करतंय, याच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. हे मधले दलाल आहेत, व्यापारी आहेत, यांच्यावर चाप बसवणं गरजेचं आहे. केवळ जीएसटीने हा प्रश्न सुटणार नाही. काळं धन बाहेर येण्यासाठी, काळा पैसा बाहेर येण्यासाठी आता पुन्हा एकदा कंबर कसण्याची गरज आहे. जिथे जिथे साठेबाजी होते, जिथे जिथे व्यापारी शेतकऱ्यांना लुबाडतोय, जिथे जिथे व्यापारी ग्राहकांना लुबाडतोय, तिथे तिथे आवाज उठवण्याची गरज आहे.
जिथे जिथे कॉन्ट्रॅक्टर योग्य पद्धतीने सरकारी कामे करत नाही त्याची बिले अडवण्याची गरज आहे. याच्यासाठी एका मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे. आणि हे जनआंदोलन दुसरं कोणी करणार नाही. तुमचे खासदार आमदार तर नक्कीच करणार नाहीत. तुमच्यातूनच कार्यकर्ता उभा राहावा लागेल. त्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये ही क्रांतीज्योत उठली पाहिजे. आणि मग तो आमदारांना प्रश्न विचारेल, समाजकारणांना प्रश्न विचारेल, नेत्यांना प्रश्न विचारेल, लोकनेत्यांना विचारेल, खासदाराला प्रश्न विचारेल, स्वतः निवडणुकीला उभी राहील. चांगली माणसं निवडणुकीला उभं राहणं आणि त्यांनी त्याच तत्वानी निवडून आल्यावर सुद्धा प्रामाणिकपणे काम करणं, देशाची सेवा करणं, यातच आपलं हित दडलेलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा आपण करतोय. त्यामुळे रोज निदान आपण एका विषयावर चर्चा करून एक पण तयार करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी झटणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.